नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असा शाबू वडा। सर्वप्रथम मी एका भांड्यामध्ये भिजवलेला शाबू घेतला आहे। हा मी आदल्या दिवशी स्वच्छ धुवून भिजत घातला होता। हा साधारणपणे 1.5 वाटी शाबू आहे। ह्यामध्ये मी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे। हे कूट जास्त भरडही नाही आणि जास्त मी हे 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत। हे आता ह्याच्यामध्ये असे फोडून घालून घेणार आहे मी। आता ह्यामध्ये लाल तिखट घालू। जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडं कमी तिखट वापरलं तरी चालेल। नंतर ह्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेऊया व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाला छान प्रकारे असं मळून घ्यायचं आहे। दाबून मळल्यामुळे वडा तेलामध्ये टाकल्यानंतर फुटत नाही, म्हणून त्याला व्यवस्थित असं दाबून मळून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 1 मिरची आणि जिऱ्याची पेस्ट घालून घ्यायची आहे। ह्याला सुद्धा मिश्रणामध्ये मिक्स करून छान प्रकारे मळायचं आहे। असा गोळा तयार झालेला आहे। आता आपल्याला आपल्या तळहाताला थोडं तेल लावून वड्याचा एक गोळा घ्यायचा आहे। असं गोल गोल फिरवून अलगद प्रेस करून सगळे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। जास्त प्रेस करायचं नाही, अलगद प्रेस करायचं आहे आणि वड्याच्या कडा मिटवून घ्यायच्या आहेत। मी असे सर्व वडे बनवून घेते। आपले वडे बनवून तयार आहेत। आता ह्याला तळून घेऊ। कढईमध्ये थोडं तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता एक एक वडा ह्याच्यामध्ये तेलामध्ये सोडायचा आहे। सर्व वडे मंद आचेवर तळून घेऊया। मोठ्या आचेवर वडे तळले तर ते पूर्णपणे तळले जात नाहीत। बाहेरून तळतात पण आतमध्ये कच्चे राहू शकतात। वड्यांच्या वरच्या साईडला सुद्धा तेल घालून वडे तळून घ्यायचे आहेत। वड्याची एक बाजू भाजलेली आहे। आता दुसरी बाजू आपण भाजून घेऊया, तळून घेऊया। आपले वडे छान असे सोनेरी रंगाप्रमाणे तळले गेलेले आहेत। आता राहिलेले वडे आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये घालून घेऊया। त्याला सुद्धा असे छान प्रकारे आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। वड्याची एक बाजू तळली गेली आहे, दुसरी बाजू तळून घेऊया। आपले वडे सोनेरी रंगाचे झालेले आहेत। आता ह्याला काढून घेऊया। आपले वडे बनवून तयार झालेले आहेत। वियांशला विचारूया आता वडे कसे बनलेत। वियांशला तर आवडले। तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।